भोंदू अशोक खरात प्रकरणामध्ये अनेक महिलांचं लैंगिक शोषण झाल्याचं समोर आलंय। या प्रकरणामुळे सर्वसामान्य घरातील सुसंस्कृत महिला भोंदू बाबाच्या गळाला कशा लागतात, त्यामागे महिलांची मानसिकता काय असते, मनामध्ये कुठली घालमेल सुरू असते, घरातील आर्थिक परिस्थिती, कौटुंबिक पार्श्वभूमी, समाजाचा दबाव, नातलगांचा दबाव यासाठी कारणीभूत असतो, असे सवाल हे उपस्थित होऊ लागलेत। अशोक खरातचं प्रकरण हे उघडकीस आल्यानंतर एका वेगळ्या प्रकरणातील पीडित महिलेनं याच संदर्भामध्ये एबीपी माझावरती आपली भावना ही व्यक्त केली आहे। त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी यांनी। अशोक खरात प्रकरणाचा यांचा काहीही संबंध नाहीये। एका वेगळ्या कारणासाठी काही वर्षापूर्वी त्या काही भोंदू बाबांकडे गेलेल्या होत्या, मात्र आता त्यांचं कुटुंब आणि त्यांचे दैनंदिन व्यवहार सर्व सुरळीत आहेत। ताई, तुम्ही याआधी कुठल्या प्रसंगाला सामोऱ्या गेल्या होत्या? जो प्रश्न उपस्थित होता की एखादी महिला ती सुशिक्षित असते, चांगल्या घरातली असते, परंतु एखाद्या भोंदू बाबाच्या आमिषाला का बळी पडते? काय असं घरात असणारा प्रश्न जसं असेल बंधत्व, आजारपण, आर्थिक विवंचना, प्रत्येक स्त्रीला असं वाटत असतं की आपला संसार आणि आपला परिवार हा सुखाचा व्हावा, पण जेव्हा इथे कुठेतरी प्रॉब्लेम्स येतात त्यावेळेस मग म्हटलं जातं की माणूस ज्यावेळेस प्रयत्न करतो आणि प्रयत्न करूनही ज्यावेळेस उत्तर मिळत नाही त्यावेळेस हतबल होतो आणि या हतबलतेतूनच माणूस काहीतरी मार्ग शोधतो। मग तो मार्गातून आपल्याला कोणीतरी बाहेर काढेल का, ह्या सगळ्या गोष्टीतून भोंदू बाबाकडे जाण्याचे प्रसंग निर्माण होतात। तुम्ही किती बाबांकडे गेला होता? तिथला अनुभव तुमचा काय होता? मला आतापर्यंत 4 बाबांकडे घेऊन जाण्यात आलं। निफाड, कानपूर, सांगली या सगळ्या 2-3 ठिकाणी आम्ही गेलो। तिथे गेल्यानंतर त्यांनी मोराचे पीस डोक्यावरती फिरवणं, अंगारा उडवणं, पुन्हा अग्निकुंड पेटवणं की त्या अग्निकुंडाच्या ज्या अग्नी प्रज्वलित व्हायचा त्या याच्याने की मग ज्यावेळेस माझ्या डोळ्यातून पाणी यायचं तर ते म्हणायचे की आता त्या डोळ्यातून पाणी येत आहे म्हणजे तिच्यातली जी शक्ती आहे ती हळूहळू बाहेर पडते। त्यावेळेस ते भोंदू बाबा तुम्हाला काय सांगत होते? तुम्हाला काय झालंय आणि त्याच्यावर इलाज काय सांगत होते? 2-3 ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव की भोंदू बाबांचं असं म्हणणं होतं की पितृदोष आहे किंवा अमावस्या पौर्णिमेला हिला तिथे असणारे जे ऍक्सिडेंट होतात रेल्वेच्या याच्यावरती तर तिथली असणारी अतृप्त आत्मा माझ्यामध्ये शिरलेली आहे आणि ती जसं म्हणेल तसं मी करते। इलाज काय सांगितले होते? इलाज मग त्यांनी म्हणजे इकॉनॉमिकली खूप त्रास दिला की त्यांना भेटण्यासाठी सुद्धा स्टेप्स असायच्या। 1100 रुपये एका बाजूचे, 3,500 रुपये एक अग्निकुंडाचे 3,500 रुपये, असे 11 अग्निकुंड, पुन्हा ब्लॅक मॅजिक काढण्यासाठी वेगळा पैसा। बाहेर कशा पडली? यातून बाहेर ज्यावेळेस मी माझ्या मुलीला घेऊन गेली, माझी 3री-4थी भेट असेल कानपूरला, आणि ज्यावेळेस मला म्हणतात ना स्त्रीला एक तो 6th सेन्स असतो, मला असं वाटलं की आपण एक पावलं पुढे जातोय पण आता कुठेतरी धोका आहे आणि ती धोक्याची ही की माझ्या बाबतीत आजपर्यंत जे घडलं ते ठीक होतं पण माझ्या कवळ्या मुलीच्या बाबतीत अशा काही गोष्टी घडू नये। अशा वेळेस मी ट्रेनमध्ये रिटर्न येत असतानाच कानपूरवरनं मी ज्यावेळेस रिटर्न येत होते त्याच वेळेस मी माझ्या घरच्यांना धमकी दिली की मी अनिशच्या संघटनेकडे तुमचं नाव नोंदवून आलेली, तुम्ही जर मला याच्या पुढे जर पुन्हा बळजबरी केली, तुम्ही मला तिथे नेण्याचा प्रयत्न केला तर मी त्यांना सगळ्यांना घेऊन येईल आणि मग तुमचं त्याच्यानंतर काय होईल ते तुम्ही तुमचं ठरवा। त्यानंतर मग त्यांनी माझ्या सगळ्या गोष्टी ते ऐकून घेतल्या। आमच्या ट्रेनमध्ये खूप भांडणं झाले आणि त्यानंतर मग त्यांनी मला काय तिथे चल याच्यासाठी आग्रह केला नाही। त्यांच्यातली कणखर महिला दुर्गा ज्यावेळेस बाहेर आली आणि त्यावेळेस त्यांनी घरच्यांना सज्जड दम दिला, यापुढे जर मला कुठल्या बाबाकडे घेऊन गेलात तर मी पोलिसांमध्ये अनिसकडे तुमच्याबाबत तक्रार करेल। आणि त्यानंतर हे संपूर्ण भोंदूगिरी थांबलेली आहे आणि आता ही महिला आणि त्यांचं कुटुंब अतिशय सुखाने संसार करत आहेत। कॅमेरामॅन किरण कटारेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.